बापाचं आर्थिक बजेट ढासळू नये म्हणून उरलेल्या साबणाची चिपोळी नवीन साबणाला चिटकवते ती आपली आई असते. आणि मुलांच्या शिक्षणाचं आर्थिक बजेट ढासळू नये म्हणून न्हाव्याच्या दुकानात न जाता घरीच साबण लावून दाढी करणारा माझा शेतकरी बाप असतो. जेव्हा आई वडील अशी वागतात ना, जेव्हा माझी शेतकरी आई वडील अशी वागतात ना, तेव्हा आमची शेतकऱ्याची मुलं अशी वागतात. दुसरे गाडीने शाळेत जात असतील तर आम्ही पायी जाऊन शिक्षण पूर्ण करतो शेतकऱ्याची मुलं. दुसऱ्यांचा भारी पेन बघून जळत नाही आम्ही शेतकऱ्याची मुलं. आमच्याच संपलेल्या पेनमध्ये रिफिल टाकून अभ्यास करतो आम्ही शेतकऱ्याची मुलं. आमच्याच संपलेल्या वहीतली कोरी पानं शोधून शोधून अभ्यास करतो आम्ही शेतकऱ्याची मुलं. आता परिस्थिती आमचं काहीही वाईट करू शकत नाही, कारण आम्ही परिस्थितीनुसार बदलणार नाही, तर परिस्थितीलाच आमच्यानुसार बदलवण्याची ताकद ठेवतो आम्ही शेतकऱ्याची मुलं. ही हिंमत दिली आम्हाला आमच्या बापानं, आणि आमचा बाप अनवाणी चलत असताना त्याच्या पायात रुतलेल्या काट्यानं, त्याच्या रक्तबंबाळ झालेल्या पायानं. मातीतून कोंब फुटतो, पीक मोठं होतं, तर त्याला डौलदार पीक म्हणतात. आणि ज्याला 2 वेळचं पुरेसं अन्न देखील मिळत नाही, अशा माझ्या शेतकरी बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. घर म्हणजे नुसत्या दगडामातीच्या भिंती नसून एकमेकांशी नातं असलेली माणसं, आणि ती नाती मनापासून प्रेमाने जपणारी माणसं. घराचा पाया म्हणजे वडील. पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत बनते. वडील नावाचा पाया मजबूत असेल तर मुलं नावाची इमारत न डगमगता उभी राहू शकते. आपल्या बालपणाची जबाबदारी आपल्या वडिलांची असते. आपल्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या वडिलांची असते. लग्न करून देण्याची जबाबदारी वडिलांची असते. नवे तर त्यांना मुलं झाल्यावर नातवंड सांभाळण्याची जबाबदारी आपल्या वडिलांची असते. मग त्यांची म्हातारपणाची जबाबदारी कुणाची असते? आपण त्यांची म्हातारपणाची काठी बनलंच पाहिजे. आणि वृद्धाश्रम हा शब्द आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारत देशातून नाहीसा झाला पाहिजे. जगाला साखर मिळण्यासाठी ऊसाचं पाचट काढतो माझा शेतकरी बाप. जगाला वेगवेगळे अन्नधान्य मिळण्यासाठी वेगवेगळे अन्नधान्य पिकवतो माझा शेतकरी बाप. रात्रीचं पाणी धरतो माझा शेतकरी बाप. उन्हाचा कष्ट करतो माझा शेतकरी बाप. जगाला दूध मिळावं, शहरापर्यंत गावागावापर्यंत दूध पोहोचावं, त्यामुळे गायांचं उत्पादन काढतो माझा शेतकरी बाप. गाया पाळतो माझा शेतकरी बाप. पण शेवटी काय असतं माहिती आहे का? त्याच्या हातात नसतं त्याच्या मालाचं माप. शेतकऱ्याच्या बाबतीत ही एकच गोष्ट खूप वाईट आहे. त्याच्या मालाचं मोल त्याला करता येत नाही. त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवता येत नाही. शेतकरी राजा कष्ट करायला खंबीर आहे, पण त्याच्या मालाचा मोल त्याच्या हातात तेवढा पाहिजे होता. आमच्या शेतकरी बापासाठी कुणीतरी प्रयत्न करा आणि त्याच्या मालाचा मोल तेवढा त्याच्या हातात ठेवा. उन्हातान्हात कष्ट करतो, पावसात भिजतो, रात्रीचा जागतो, आणि तरीही त्याच्या मालाचा मोल त्याला ठरवता येत नाही. ही एकच वाईट गोष्ट शेतकऱ्याच्या जीवनात आहे. शेतकऱ्याची मुलं कितीही मोठ्या कामाला लागले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आराम करा, तरीही शेतकरी आराम काही करत नाही. त्यांना जर विचारलं तर आता आराम का करत नाही, तर ते म्हणतात पहिल्यापासून कामाची सवय आहे. आता त्यांना जर विचारलं तुम्ही थकलेले आहात, तर ते म्हणते थकले याला म्हणत नाही. जोपर्यंत हातपाय काम करतात तोपर्यंत काम करायलाच पाहिजे, असे शेतकऱ्याचे विचार असतात.